नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनची इथे आढावा बैठक आज नांदेड जिल्ह्याची पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आम्ही निघालेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये एक मोठा राज्यव्यापी अधिवेशन महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचा नागपूरमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब नितीनजी गडकरी साहेब, बांधकाम मंत्री आणि सगळे वेगवेगळ्या विभागाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने पूर्ण तो मेळावा सुंदर आणि चांगला झाला पाहिजे. आणि बेरोजगार अभियंताचे, सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे जे मागण्या आहेत, आतापर्यंत आम्हाला 1.5 कोटी रुपयाचे रजिस्ट्रेशन आणि 3 कोटी रुपयापर्यंत कामं भेटतात, पण लॉटरी पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जो आढावा घेतो त्याच्यामध्ये असं दिसत आहे की या जिल्ह्यातले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, जे विभाग आहेत, PWD असतील किंवा वेगवेगळे विभाग, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामं फार नगण्य मध्ये देतात. मजूर सहकारी संस्थाला त्यांच्या झुकता माफ राहतो. म्हणून कुठेतरी बेरोजगार अभियंत्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता, त्यांच्या जोराला काम मिळाल्याकरता जे इंजिनियर सुशिक्षित होऊन इतक्या याच्यामध्ये आलेले आहेत, निश्चितच त्यांच्या माध्यमातून कामं झाले पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या माध्यमातून डेव्हलप झालं पाहिजे, अशा प्रकारची तीव्र इच्छा आमच्या महाराष्ट्र इंजिनियरच्या संघटनेच्या मनामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून हा सगळा आढावा घेऊन हा अशा प्रकारचा कार्यक्रम आज इथे पार पडला. त्याबरोबरच हे नूतन आमची कार्यकारिणी इथे जिल्हा अध्यक्ष आमचे जे बाळास्कर साहेब होते त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्याच्यामुळे आता आम्ही आमचे नवीन मामिडवार साहेबाला आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्याच्यासोबत त्यांची कार्यकारिणीची आज घोषणा केली. या अनुषंगाने आज इथे आलो होतो आणि तो कार्यक्रम छान रीती इथे पार पडला. मुख्य विषय तोच आहे माझ्या की नांदेड जिल्ह्यातील जे कार्यकारी अभियंता लोक आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, PWD असतील, MGB असेल, वन विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, त्या विभागातून इथे कामच येत नाही. म्हणजे लॉटरी पद्धतीने जे लॉटरी काढण्याकरता GR काढलेला आहे 33% लॉटरीमध्ये कामं आले पाहिजे, पण ते लोक कामच पाठवत नाही. मजूर सहकारी संस्थाला झुकता माफ देतात ना, आम्हाला कामच देत नाही. हा आमचा मुख्य मुद्दा इथला आहे. आणि येणाऱ्या काळात जर त्यांनी तशा प्रकारचे कामं परत पाठवले नाहीत, आम्ही आंदोलन करणार आणि रस्त्यावर उतरणार. पहिलं कार्य माझं हे असेल, मॅक्झिमम लोकांना, आमच्या अभियंता मित्रांना जास्तीत जास्त कामं कसे मिळतील याकडे माझं लक्ष राहील. मी प्रत्येक कार्यकारी अभियंता SC C यांना भेटण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त कामं अभियंत्यासाठी घडून आणण्याचा प्रयत्न करेन. 3,500 अभियंते जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये नोंदणी करत आहेत. पण नगण्य कामं येतात. आमचे 100 अभियंते मिटिंगला असून त्यांना 2-2, 3-3 कामे फक्त अभियंता कामं येतात. त्यामुळे अभियंत्याची संख्या खूप झाली, कामे कमी येतात. त्यामुळे सगळे अभियंते परेशान आहेत. त्यांना मॅक्झिमम काम देण्याचा प्रयत्न करू, हे माझं धोरण आहे. आता प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचं ते सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य अधिवेशन होणार आहेत. त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब आणि इतर विभागाचे मंत्री राहणार आहेत. त्या निमित्ताने ते सर्व जिल्ह्याचा दौरा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत राज्य कार्यकारिणी करत आहे. त्या निमित्ताने आज सगळेजण नांदेडला आले होते आणि आम्ही ते सगळे अभियंत्याला निमंत्रण देऊन आता हे बोलवले आणि आमची मुख्य मागण्या ते अधिवेशनमध्ये ठेवणार आहे त्यांना ते अवगत केले. त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार व्यक्त केले.